BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले आणि यामध्ये विद्यार्थ्यांना स्किल अनाउन्समेंट कोर्स SCC च्या माध्यमातून एक इतिहास विषयामध्ये आवड निर्माण व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले यामध्ये NEP 2020 मध्ये पर्यटन नावाचा एक पेपर ठेवला गेला आहे आणि हा पेपर ठेवण्याचा मुख्य हेतू सद्यस्थितीमध्ये इतिहासाची भूमिका म्हणजे इतिहासामध्ये फक्त प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक कालखंड, घटना घडामोडी, सनावळ्या, वर्ष, अशा बाबी आहेत, पण त्या व्यतिरिक्त ज्या प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडामधल्या महत्त्वपूर्ण बाबी ज्या ठिकाणी आपण एक पर्यटनाचे माध्यम म्हणून त्याला पाहू शकतो. मध्ययुगीन कालखंडामधले किल्ले असतील, राजवाडे असतील, प्राचीन कालखंडामधले मंदिर, स्थापत्य, या सर्व बाबी ह्या इतिहासाच्या पाऊलखुणा साक्ष देणाऱ्या आहेत. आपण बघतो तर महाराष्ट्रामध्ये प्राचीन कालखंडामध्ये राष्ट्रकूट असेल, चालुक्य, यादव, सातवाहन यांचा जो अमूल्य ठेवा आहे, हा ठेवा त्या कालखंडामधल्या समाज जीवनाचा एक भाग म्हणून पाहिला जातो आणि तो सर्व भाग म्हणजे आपला ऐतिहासिक ठेवा आहे आणि तो ठेवा जतन व्हावा, त्याचं संरक्षण व्हावं, संवर्धन व्हावं आणि तो इतिहास पुढच्या पिढीपर्यंत समजण्यास मदत व्हावे हा उद्देश ठेवून पर्यटन हा एक पेपर ठेवला गेला आहे. आता ह्या प्रकरणामध्ये प्रारंभीच्या पर्यटन संबंधी संकल्पना मांडल्या गेल्या आहेत. आज आपण सुट्टी असेल किंवा रिकामा वेळ असेल, त्याचबरोबर एखाद्या बाबीमध्ये आवड असेल, त्यावेळेस फिरण्यासाठी किंवा एक महत्त्वपूर्ण बाबी पाहण्यासाठी जातो. अशा संकल्पनेला पर्यटन म्हणून ओळखलं जातं आणि इतिहासाच्या अनुषंगाने पर्यटनाची संकल्पना कशी आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग सर्वप्रथम या 4 प्रकरणाची मांडणी करत असताना अभ्यासक्रमामध्ये पहिले प्रकरण म्हणजे पर्यटनाचा परिचय. पर्यटन म्हणजे काय? तर मानवी उत्क्रांतीच्या अवस्थेपासूनच मानव भटकंतीच्या अवस्थेमध्ये फिरत होता. टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये स्वतःमध्ये बदल करून घेतले आणि मग त्या कालखंडामध्ये असणाऱ्या मानवाची भटकंतीचा अवस्था संपून एक स्थायी जीवन जगण्यास तो प्रारंभ करू लागला आणि तेव्हापासून त्याची जी अवस्था होती ती भटकंतीची म्हणजे फिरणे आणि या भ्रमंतीतून फिरण्यातूनच पर्यटन ही संकल्पना आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मग ह्या पर्यटन संकल्पना आधुनिक कालखंडामध्ये एक महत्त्वपूर्ण व्यवसाय, उद्योग म्हणून त्याकडे पाहिलं जातं. आनंद असेल, रिकामा वेळेमध्ये स्वतःला वेळ देणं या भूमिकेतून ही संकल्पना आली. मग ही संकल्पना आज जागतिक लेवलला पर्यटनाला महत्त्वपूर्ण स्थान दिलं जातं. वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना महत्त्वपूर्ण स्थान देण्याचा मुख्य हेतू म्हणजे विदेशातून येणारे किंवा स्थानिक लोक असतील यांचं पर्यटनासंबंधीचं धोरण कसं आहे, त्याच्यातून आर्थिक स्थिती प्रबळ बनण्यास प्रारंभ होत आहे. मग ह्या पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ऋतुमानानुसार पर्यटन आहे, त्याचबरोबर उद्देशानुसार आहे, पर्यटनाचं स्वरूप आहे, त्याचबरोबर ज्या पर्यटनाच्या वेगवेगळ्या संकल्पना, धार्मिक असेल, सामाजिक पर्यटन असेल, त्याचबरोबर वेगवेगळे उद्देश घेऊन पर्यटन केलं जातं. मग ह्या पर्यटनाचे प्रकार हे आपल्या सोयीनुसार आणि सद्यस्थितीमध्ये तर मानवाच्या या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःमध्ये काही बदल असावा, स्वतःला वेळ देता यावा या उद्देशाने पर्यटन या संकल्पनेकडे जास्त आकर्षित होण्याचे प्रमाण दिसून येत आहे. आणि हे पर्यटन नैसर्गिक असेल, मानवनिर्मित असेल म्हणजे ऐतिहासिक घटना घडामोडीच्या आधारावर असेल किंवा सद्यस्थितीमध्ये निर्माण झालेल्या वेगवेगळ्या स्थळांना भेटी देणे या उद्देशाच्या माध्यमातून यावर अवलंबून आहे. मग ह्या पर्यटनाची व्याप्ती ही खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. त्या सर्व बाबीचा माहिती म्हणजे पर्यटनाचा परिचय या प्रकरणामध्ये आहे.
मग दुसरं प्रकरण आहे ते पर्यटनाचा विकास. पर्यटन करणे, पर्यटक आणि पर्यटन. ज्या पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटक हा वेगवेगळ्या स्थळांना भेटी देण्यासाठी जातो, त्याचे उद्देश असतात. माहिती घेणे, अभ्यास करणे, संशोधन करणे, आनंद घेणे किंवा रिकाम्या वेळेमध्ये स्वतःचं एक छंद जोपासणे, असे अनेक उद्देश. मग याच पर्यटन या बाबीला महाराष्ट्र शासनाने एक स्वतःचं मंडळ स्थापन केलं. त्याला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणतात. ज्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी अनेक लोक येतात, अशा ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्यांना लागणाऱ्या सुविधा, सोयीसुविधाचा विकास करण्यासाठी या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केली गेली. आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यटनाला चालना मिळावी, वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश पुढे ठेवला गेला आहे. अशीच बाब म्हणजे देश पातळीवर, म्हणजे राष्ट्रीय पातळीवर, म्हणजे भारतीय पर्यटन विकास महामंडळ. आणि या भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटन स्थळाला सोयीसुविधा देण्याचं काम सुद्धा केलं जातं. त्यामुळे विदेशातून येणारे लोक या पर्यटन स्थळाकडे आकर्षित होतात आणि विदेशी चलन व्यवस्था भारतामध्ये येते. त्यामुळे आर्थिक स्थितीला एक पाठबळ मिळण्याचं कामसुद्धा या पर्यटन विकासामुळे निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणची पर्यटन स्थळे हे आजच्या स्थितीमध्ये एक आर्थिक स्थिती, एक रोजगाराचे माध्यम म्हणून त्याकडे पाहिलं जातं. या पर्यटन विकास आणि या विकासासंबंधी असणारे धोरणं याबद्दलची माहिती प्रकरण दुसऱ्यामध्ये. प्रकरण तिसरं आहे वाहतूक आणि निवास. एखाद्या पर्यटन स्थळाला भेटी देण्यासाठी ज्या वाहतूक दळणवळणाची साधनं असतात, त्या साधनाची आवश्यकता कशा पद्धतीने आहे. आज आपण पाहतो तर एखाद्या धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, ऐतिहासिक असेल, घडामोडीची म्हणजे त्या ठिकाणची माहिती पाहण्यासाठी किंवा त्या ठिकाणी भेट देण्यासाठी वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स एजन्सी आहेत, ज्या सहलीचे आयोजन करतात. जसं महाराष्ट्रामध्ये केसरी नावाची वीणा पाटील यांची टूरची एजन्सी आहे, म्हणजे ट्रॅव्हल्स एजन्सी, ज्या माध्यमातून काय होतं तर सहलीचं आयोजन केलं जातं. मग त्या एजन्सी असतील, वाहतुकीची व्यवस्था असेल, कशा पद्धतीने असली पाहिजे, एक मार्गदर्शकाची भूमिका म्हणून या प्रकरणाकडे पाहता येईल. मग त्या ठिकाणी गेलेल्या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, त्याचबरोबर लागणाऱ्या आवश्यक सुविधा, त्याचबरोबर त्या ठिकाणी मिळत असणाऱ्या त्यांच्याशी असणारे, त्यांना माहिती देण्यासाठी असणारे मार्गदर्शक, ज्याला गाईड म्हणून ओळखलं जातं, त्याबद्दलची. मग वाहतूक आणि निवास व्यवस्थेसाठी लागणारा जो खर्च असेल, हे या बाबीची सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यावरून पर्यटन या बाबीमध्ये वाहतूक आणि निवास व्यवस्थेचं महत्त्व कशा पद्धतीने आहे याची माहिती समजण्यास मदत होते. मग शेवटचं प्रकरण आहे ते म्हणजे चौथं, पर्यटनाचा परिणाम. पर्यटन ही बाब सद्यस्थितीमध्ये एक स्थानिक रोजगाराचे माध्यम आणि याच माध्यमातून अनेक लोकांना आर्थिक स्थिती त्यांची प्रबळ बनण्याची किंवा सदृढ बनण्याची काम या पर्यटनाने घेतलेली आहे. पर्यटन स्थळाला जाणारे व्यक्ती असतील, हे आनंद मिळवणं किंवा त्या ठिकाणची माहिती घेणं, वेगळेपण अनुभवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या सोयीसुविधा मिळाल्यानंतर तो पुन्हा एकदा त्या पर्यटन स्थळाला भेटी देण्यासाठी इच्छुक असतो किंवा अन्य लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता या पर्यटनाचा परिणाम हा समाज जीवनावर होतो, आर्थिक स्थितीवर होतो, त्याचबरोबर वेगवेगळ्या घडामोडीची माहिती घेणं या बाबीवर सुद्धा पर्यटनाचा असा परिणाम दर्शवतो. मग इतिहासाच्या अनुषंगाने पर्यटनात इतिहासाची भूमिका कशी? प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंडाचा जर आपण विचार केला तर प्राचीन कालखंडापासून जी समाज संस्कृती, ज्या समाजामध्ये निर्मिती असलेल्या वास्तुरचना असेल, त्या ठिकाणच्या ऐतिहासिक घडामोडी
आणि त्या घटना घडामोडीला साक्ष देणाऱ्या जे पुरावे असतील किंवा ते स्थळ असतील, हे सुद्धा इतिहासाची भूमिका म्हणून त्याकडे पाहिले जाते. इतिहासामधल्या मध्ययुगीन कालखंडामध्ये झालेल्या युद्ध, लढाया किंवा किल्ल्याची रचना असेल, वास्तुरचना असेल, हे सुद्धा एक आदर्श बाब म्हणून त्याकडे पाहिलं जातं. म्हणजे ही सर्व कालखंड, त्याचबरोबर आधुनिक कालखंडामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या बाबी म्हणजे पर्यटनात समाविष्ट होतात. प्रत्येक घटनेला आणि ह्या घटनेच्या आधारावर निर्मितीस आलेल्या बाबीला एक पर्यटनाला महत्त्वपूर्ण एक बाब म्हणून त्याकडे पाहिलं जातं. आता पर्यटनाचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव काय? मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो वेगवेगळ्या बाबीचं अनुकरण करतो. समाजामध्ये ज्या आर्थिक असेल, सामाजिक, धार्मिक अशा घटना घडामोडी याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. आणि समाज जीवनामध्ये स्वतःमध्ये बदल करून घेणे किंवा वेगवेगळ्या घटना घडामोडीची जाणीव करून घेण्याचा प्रयत्न हा व्यक्ती करून घेत असतो. आणि त्याचा प्रभाव म्हणजे समाज जीवनाचा एक भाग म्हणून त्याकडे पाहिले जाते. सांस्कृतिक प्रभावसुद्धा त्याकडे पडला जातो. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पारंपरिक असतील लोककला किंवा ज्या परंपरा आहेत याचा परिणामसुद्धा पर्यटनावर होत असतो. म्हणजे त्याच अनुषंगाने अन्य राज्यातून किंवा अन्य देशातून भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. या बाबी म्हणजे पर्यटनाचा परिणाम आहे. आणि या पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनच भारतीय संस्कृती, समाजव्यवस्था, आर्थिक स्थिती या समग्र बाबी ह्या पर्यटनाच्या माध्यमातून समोर येण्यास प्रारंभ झालेला आहे. आता या अभ्यासक्रमामध्ये पर्यटन या संकल्पनेपासून ते सद्यस्थितीमध्ये प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत पर्यटनाची भूमिका कशी बदलत चालली आहे आणि ह्या पर्यटनाला एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झालेलं आहे. पर्यटन म्हणजे फक्त एखाद्या स्थळांना भेटी देणं हाच उद्देश नसून त्या ठिकाणच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती, त्यांच्या घटना घडामोडी यांचा एक भाग म्हणून त्याकडे पाहिलं जातं. आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विद्यार्थी असतील, त्याचबरोबर आवड असणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात धार्मिक आवड असणारे, सामाजिक आवड असणारे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती त्याच पद्धतीने पर्यटना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आणि याच पर्यटनाच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये रोजगाराचे एक माध्यम, साधन म्हणून त्याकडे पाहिल्यानंतर एक विकासाची अवस्थासुद्धा पर्यटनाला पाहिलं जातं. म्हणजे पर्यटनाचा हा भाग किंवा पर्यटनाचा विषय हा आधुनिक कालखंडामध्ये एक रोजगाराचे साधन म्हणून त्याकडे पाहिलं जातं. म्हणजे इतिहासामध्ये इतिहासाची उपयोजितता किंवा इतिहासाकडे पाहत असताना फक्त इतिहास समजून घेणं म्हणजे प्राचीन घटना घडामोडी, प्राचीन मध्ययुगीन आधुनिक कालखंडातल्या घटना घडामोडी समजून घेणे हा एवढा मर्यादित अर्थ नसून त्याच इतिहासातल्या घटना घडामोडीचा एक सांस्कृतिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याचा विकास करून अन्य लोकांना ह्या संस्कृतीची, भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी हा उद्देश पुढे ठेवून पर्यटनाची संकल्पना आली. पर्यटन ही संकल्पना मानवामध्ये ज्या काही आमूलाग्र बदल असतील किंवा स्वतःची आवड जोपासण्याचा जरी प्रयत्न असेल तर या माध्यमातून आज सद्यस्थितीमध्ये एक रोजगाराचं माध्यमसुद्धा बनत चाललं आहे. म्हणजे ही माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि पर्यटन या बाबीतून आपण सुद्धा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाची ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणे, त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून काम करणे, पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय उद्योग स्थापन करणे, पर्यटनामध्ये येणारे पर्यटक यांच्यासाठी सोयीसुविधा निर्माण करणे, हा दृष्टिकोन विद्यार्थ्याच्या मनामध्ये विकसित व्हावा आणि पर्यटन ही संकल्पना समजून यावी या अर्थाने विद्यापीठाने हा पेपर ठेवला आहे. आणि ह्या 4 प्रकरणामध्ये पर्यटनाचा परिचय असेल, पर्यटनाचा विकास असेल, पर्यटन वाहतूक कशी असावी, निवास व्यवस्था कशी असावी आणि या पर्यटनाचा परिणाम समाज जीवनावर कशा पद्धतीने होत आहे किंवा होत चालला आहे आणि ही
एक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वपूर्ण भूमिका आहे हे समजून घेण्यासाठीचा हा प्रयत्न म्हणजे पर्यटन ही एक अभ्यासक्रम आहे. तर या अभ्यासक्रमामध्ये पर्यटन या संकल्पनेचा समग्र अभ्यास या अभ्यासक्रमामध्ये दिला गेलेला आहे.